मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? कसं चालू आहे आयुष्य? व्यवस्थित? उत्तम. माझं पण आयुष्य व्यवस्थित चालू आहे, उत्तम चालू आहे. आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावरचा व्हिडिओ घेऊन आलेले आहोत. गेले बरेच दिवस मी ओशो यांचे विचार आपल्या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोचवावेत, तुमच्यासमोर मांडावेत असा विचार करत होतो, पण काही ना काहीतरी कारणामुळे हा व्हिडिओ मागे पडत चालला होता. पण आज फायनली आपण हा व्हिडिओ शूट करतोय. थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अध्यात्म या विषयावरचे ओशो यांचे विचार समजून घेणार आहोत. आता इथे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जेव्हा ओशो होते तेव्हा ओशोंच्याकडे तरुण वर्गातली लोक देखील खूप जात होती. तरुण वयातली मुलं, तरुण वयातली तरुण लोक त्यांच्याकडे बऱ्यापैकी जात होती. यामागे काय कारण असू शकतं की ओशो असं काय सांगत होते की त्या काळातल्या तरुण वर्गाला देखील त्यांनी आकर्षित केलं होतं? तर ओशोंची स्वतःची एक युनिक विजन होती. ओशो असं म्हणायचे की भौतिक जीवन आणि अध्यात्म या दोन्हीचा तुम्हाला बॅलन्स साधता यायला हवा. आपल्याकडे पारंपरिक पद्धत जी आहे अध्यात्माची, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आध्यात्मिक मार्गावर आलेल्या व्यक्तीने सगळं सोडून द्यायला पाहिजे, सगळं मोह मायापासून त्याने सुटका करून घ्यायला पाहिजे. आणि अशी आपल्याला उदाहरणं दिसतात सुद्धा. आपल्याकडे जी मोठी मोठी आध्यात्मिक मार्गावर असलेली उदाहरणं होती त्यापैकी 90% आध्यात्मिक गुरु म्हणूयात किंवा आध्यात्मिक संत म्हणूयात असे होते ज्यांनी संसाराचा त्याग केला होता. सगळ्या मोहमायांपासून, सगळ्या एन्जॉयमेंट्सपासून ती लोक अलिप्त होती. पण ओशो असं सांगतात की नाही, तुम्ही या दोन्हीचा बॅलन्स करू शकता. भौतिक जीवन जगताना सुद्धा आपण अध्यात्माचा अवलंब आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो. ओशो असं म्हणतात की फक्त साधू बनू नका, पण फक्त भोगवादी देखील बनू नका. म्हणजे ते अध्यात्माला सुद्धा सपोर्ट करतात आणि भौतिक जीवनाला देखील सपोर्ट करतात. यामागचं कारण असं पण असू शकतं की जे आपल्याकडचे प्राचीन गुरु होते त्या प्राचीन गुरूंना त्या काळामध्ये भौतिक जीवन सोडून अध्यात्माची कास धरणं सोपं होतं, आध्यात्मिक मार्गावरून जाणं सोपं होतं, त्यासाठी या सगळ्या गोष्टींचा त्याग करणं सोपं होतं. पण आजच्या काळामध्ये कदाचित आजच्या माणसाला ते तेवढं सोपं नाहीये. मग जर ते सोपं नाहीये तर मग मनुष्य म्हणेल की मग नको, मला अध्यात्म नकोच, मी फक्त भौतिक जीवनच जगतो. पण या दोन्हीचा बॅलन्स इथे ओशो घेऊन आलेले आहेत. ओशो असं सांगतात की नाही, तुम्हाला अध्यात्म पण करता येईल, तुम्ही त्याच्याबरोबर भौतिक जीवन देखील जगू शकता. भौतिक जीवन जगताना तुम्हाला अध्यात्म देखील करता येऊ शकतं, तुमची ती इच्छा असायला हवी. पण हे करताना ओशो फक्त एक काळजी घ्यायला सांगतात की ते असं म्हणतात की तुम्ही आयुष्य एन्जॉय करा, पण त्याच्याबरोबर अवेअर राहा. अवेअर राहा म्हणजे तुम्ही जागरूक असायला पाहिजे की मी काय करतोय. कारण आपण या एन्जॉयमेंटच्या बाबतीमध्ये जेवढं अवेअर राहू, जेवढं जागरूक राहू, तेवढं आपण त्याच्यामध्ये वाहवत जाणार नाही. या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला हरकत नाही. आयुष्यामध्ये खूप छान छान एन्जॉयमेंट्स आहेत, ठीक आहे, त्या सगळ्या एन्जॉयमेंट्सचा अनुभव घ्यायला हरकत नाही. पण जर का आपण त्या एन्जॉयमेंटमध्ये गुंतून राहिलो, जर का त्या एन्जॉयमेंटशी आपल्याला चटक लागली, त्याचं व्यसन जडलं, तर कदाचित आपण त्यातून परत बाहेर येऊ शकणार नाही. आणि अध्यात्माला देखील जेवढा वेळ देणं गरजेचं आहे, जेवढी एनर्जी देणं गरजेचं आहे, तेवढं आपण देऊ शकणार नाही. आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अवेअर राहा, कुठलीही गोष्ट करा आयुष्यामध्ये, पण जागरूक राहा, अवेअर राहा, जेणेकरून तुम्ही त्यामध्ये गुंतणार नाही, त्यामध्ये वाहवत जाणार नाही. अध्यात्माबद्दलचा ओशोंचा सगळ्यात महत्त्वाचा विचार तो म्हणजे सत्य अनुभवायचं असतं, ते शिकायचं नसतं. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की आध्यात्मिक मार्गावर आपण काय येतो, अध्यात्माचा मूळ उद्देश काय, तर मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधणं हा अध्यात्माचा पहिला उद्देश आहे, मूळ उद्देश आहे. आपण म्हणजे हे शरीर आहोत, आपण म्हणजे हे नाव आहोत, आपण म्हणजे ही बुद्धी आहोत, आपण म्हणजे हे मन आहोत. नाही, आपण यापैकी काही नाही आहोत. आपलं खरं स्वरूप काय आहे हे शोधणं हा अध्यात्माचा मूळ उद्देश आहे. आता इथे ओशो असं म्हणतात की जुन्या काळातल्या काही आध्यात्मिक लोकांनी याचं उत्तर शोधलंय असा ते दावा करतात आणि त्यांनी त्यांचं उत्तर कुठल्या तरी पुस्तकाच्या माध्यमातून, कुठल्या तरी ग्रंथांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं असतं. आपल्याला हे माहिती आहे की मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर देतानाच काही प्राचीन ग्रंथ आत्मा असं उत्तर देतात. आपण त्या उत्तराला खरं मानतो आणि त्याला सत्य मानून आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचा अप्लाय करायला सुरुवात करतो. पण ओशो असं म्हणतात की कोणीही काहीही शोधलेलं असो, तुम्ही स्वतः मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचं सत्य तुम्हाला तुमच्या अनुभवातून मिळत नाही, तोपर्यंत इतरांनी सांगितलेलं सत्य तुम्ही सत्य मानता कामा नयेत. सत्य तेच असतं जे तुम्ही तुमच्या अनुभवातून मिळवलेलं असतं. सो इथे ओशो आपल्याला हेच सांगतात की अध्यात्मावरची पुस्तकं तुम्हाला भरपूर मिळतील, मोठे मोठे ग्रंथ मिळतील, जुने ग्रंथ मिळतील, प्राचीन ग्रंथ मिळतील, पण या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमचं सत्य काय आहे
ते शोधून काढायचंय, इतरांचं सत्य नाही. अध्यात्म या विषयामध्ये बऱ्याचदा असं म्हणलं जातं की सगळ्यांचं सत्य वेगळं वेगळं देखील असू शकतं. जैन धर्माची ही फिलॉसॉफी आहे की अनेकांचं सत्य वेगळं देखील असू शकतं. आणि इथे 7 आंधळ्यांची गोष्ट आपल्याला माहिती आहे, तर त्या गोष्टीचं इथे उदाहरण देण्यात येतं की 7 आंधळे असतात आणि त्या 7 आंधळ्यांच्या समोर एक हत्ती ठेवला जातो आणि त्यांना सांगितलं जातं की जाऊन त्या हत्तीला तुम्ही हात लावा आणि त्यानुसार हत्तीचा आकार नेमका कसा आहे हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. ओके, एक आंधळा जातो, हत्तीच्या पायाला हात लावतो आणि म्हणतो हत्ती हा खांबासारखा आहे. एक जण जाऊन हत्तीच्या शेपटीला हात लावतो आणि म्हणतो हत्ती हा सुतळीसारखा आहे. एक जण जाऊन कानाला हात लावतो आणि म्हणतो हत्ती हा सुपासारखा आहे. तर एक जण जाऊन त्या हत्तीच्या सोंडेला हात लावतो आणि म्हणतो हत्ती हा बांबूसारखा आहे. थोडक्यात काय, तर सगळ्यांचा अनुभव वेगळा वेगळा आहे आणि त्यामुळे सगळ्यांचं सत्य देखील वेगळं वेगळं आहे. आता इथे हा प्रश्न येतो की सगळ्यांचं सत्य वेगळं वेगळं कसं काय आलं? याचा अर्थ सगळेजण खोटं बोलतायत का? नाही. पण मग सगळेजण खरं तरी बोलतायत का? नाही. याचा अर्थ असा होतो की सत्य कदाचित सगळ्यांचं वेगळं वेगळं असू शकतं. आणि त्यामुळे ओशो इथे असं म्हणतायत की तुम्ही तुमच्या अनुभवामधून सत्य शोधा. तुमच्यासाठी जर ते सत्य असेल तर तुम्ही ते सत्य माना. इतर लोकांनी काय सांगून ठेवलंय, इतर आध्यात्मिक गुरु काय सांगतायत याचा विचार करू नका. आपल्या सत्य आपण स्वतः आपल्या अनुभवातून शिकायचं असतं. अध्यात्म ही अनुभवायची गोष्ट आहे, शिकायची नाही. ओशो असं म्हणतात की नुसतं पुस्तकं वाचून काही बदलत नाही, तर तुम्ही स्वतः मेडिटेशन करा आणि स्वतः मेडिटेशन करून अनुभव घ्या. त्यांचं असं म्हणणं होतं की आपण ही सगळी पुस्तकं वाचतो म्हणजे आपण नॉलेज बॉरो करतोय, म्हणजे आपण कोणाचं तरी नॉलेज उसनं घेतोय, उधार घेतोय, ज्याचा काही फायदा होणार नाहीये. पण जेव्हा तुम्ही स्वतः थेट अनुभव घेता ते खरं अध्यात्म आहे, असं ओशो म्हणतात. ओशो स्वतः मेडिटेशनला खूप मानत होते. त्यांच्याकडे आलेल्या साधकांना देखील ते मेडिटेशनचं ज्ञान देत होते, मेडिटेशन करायला सांगत होते आणि मेडिटेशनच्या माध्यमातूनच तुम्ही सत्य समजून घ्या, सत्याचा अनुभव घ्या, असं ते त्यांच्याकडच्या साधकांना सांगत होते. थोडक्यात ओशोंचा सगळ्यात पहिला आध्यात्मिक विचार हे सांगतो की सत्य पुस्तकात नाहीये, तर सत्य अनुभवात आहे. यानंतर आता ओशो इथे हार्डकोर अध्यात्माबद्दल सांगताना सांगतात की इगो हे इल्युजन आहे, म्हणजे मी हा भ्रम आहे. मी म्हणजे कोण आहे, तर आपण मीच्या पुढे आपली ओळख लावलेली असते. आपल्या स्वतःच्या मनामध्ये आपली स्वतःची एक ओळख असते की मी म्हणजे असा आहे, मी म्हणजे याव आहे, मी म्हणजे ट्याव आहे, मी डॉक्टर आहे, मी एक राजकीय नेता आहे, मी एक यूट्यूबर आहे, किंवा मी एक हुशार आहे, मी एक स्ट्रॉंग आहे, मी शूरवीर आहे. तर ओशो असं म्हणतात की तुम्ही मीच्या पुढे जे काही लावताय त्यालाच इगो असं म्हणतात. इगोचा अर्थ अहंकार होत नाही. इगोचा अर्थ तुमच्या मनामध्ये तुमच्या स्वतःची जी काही ओळख आहे त्याला इगो असं म्हणतात. आणि ओशो असं म्हणतात की मी हा भ्रम आहे, तो या बाह्य रियालिटीमुळे तयार झालेला आहे. हे जे बाह्य जग आहे, या बाह्य जगाच्या इन्फ्लुएन्समुळे तुम्ही स्वतःची ओळख निर्माण केलेली असते. याचं एक अत्यंत सोपं आणि सुंदर उदाहरण घेऊयात. समजा आपल्याकडे एक 500 रुपीजची नोट आहे. ठीक आहे, ही 500 रुपयाची नोट, उद्या जर का त्या नोटेला असं वाटलं की मी 500 रुपयाची नोट आहे, मी सगळ्यात भारी आहे, जर का ती 500 रुपयाची नोट 100 रुपयाच्या नोटांसमोर ॲटिट्यूड दाखवत असेल की माझी व्हॅल्यू तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे, तर अशा वेळेला आपण त्या नोटेला सांगू की एक मिनिट, तू केवळ एक कागद आहेस, तुझ्यावर बाहेरून काहीतरी छापलेलं आहे म्हणून तू स्वतःला 500 रुपयाची नोट समजायला लागलेली आहेस. पण खरं सांगायचं तर तू केवळ एक कागद आहेस. तू आणि ती 100 रुपयाची नोट यांच्यामध्ये बाहेरून काय छापलंय त्यामध्ये फक्त फरक आहे. मूळ स्वरूप तुमच्या दोघांचंही सेम आहे. 100 रुपयाची नोट सुद्धा कागदच आहे, 500 रुपयाची नोट सुद्धा कागदच आहे. थोडक्यात सांगायचं तर लहानपणापासून आपल्याला आपल्या आईवडिलांनी सांगितलेलं असतं की तू हुशार आहेस, तू एक शहाणा मुलगा आहेस, तू एक शूरवीर आहेस, तू एक डेअरिंग असलेला माणूस आहे, तू एक गट्स असलेला माणूस आहे. आपल्याला लहानपणापासून इतरांनी सांगितलेलं असतं आणि मग आपण खरंच ते खरं मानायला लागतो आणि त्यानुसार मग आपण आपल्या आयुष्यामध्ये कृती करायला पण लागतो. आणि मग आपली ती समज अजून जास्त घट्ट होते की हो, मी एक शूरवीर आहे, मी एक हुशार आहे. थोडक्यात ओशोंचं असं म्हणणं आहे की तुमचा इगो हा भ्रम आहे, तुम्ही त्याला सिरियसली घेऊ नका. मेडिटेशन केल्यानंतर तुमचा हा इगो डिझॉल्व्ह होत असतो. जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता तेव्हा मग तुमच्यावर हे बाहेरून छापलेलं खोडलं जातं, डिझॉल्व्ह होतं आणि मग तुम्हाला कळतं की अच्छा, माझं खरं स्वरूप तर हे आहे. काय आहे माहीत नाही, शोधायचंय ते आपल्याला. अजून गेली 2000 वर्ष माणूस शोधतोच आहे की मी कोण आहे, मी कोण आहे, माझं खरं स्वरूप काय आहे, हे शोधणं अध्यात्माचा मूळ उद्देश आहे. आणि हेच आपल्याला इथे ओशो सांगतात की तुम्ही स्वतःला जे समजताय
ते खरं मानू नका. मी एक यशस्वी आहे, मी एक अयशस्वी आहे, असं देखील तुम्ही स्वतःला समजत असाल, ते खरं मानू नका. मेडिटेशन करा, तुमचे सगळे भ्रम स्वतःबद्दलचे दूर होतील. त्यालाच इगो डिझॉल्व्ह होणं असं म्हणतात. यानंतरचा ओशोंचा आध्यात्मिक विचार म्हणजे ओशो मेडिटेशनला कधीच मन शांत करणं मानत नव्हते. ते म्हणायचे की मेडिटेशन म्हणजे मन शांत करणं नाही, तर मनाला ऑब्झर्व करणं म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन करताना आपल्या मनामध्ये विचार भरपूर येत असतात. अनेक जण आम्हाला मेडिटेशनच्या कोर्समध्ये ही तक्रार करतात की एवढे दिवस मेडिटेशन करून सुद्धा, इतके महिने मेडिटेशन करून सुद्धा मनामध्ये अजूनही विचार येत आहेत. इथे आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मन शांत होणं आणि मन विचाररहित होणं या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मेडिटेशनमध्ये मनामध्ये विचार येत असतात, पण आपल्याला त्या विचारांच्याकडे पाहायचं असतं, त्या विचारांचं निरीक्षण करायचं असतं. विचारांच्या मागे जायचं नसतं, विचारांमध्ये रमायचं नसतं, विचारांमध्ये गुंतायचं नसतं. जसं एखाद्या आकाशामध्ये ढग येत असतात, तसंच आपल्या मनामध्ये विचार येत असतात. जसं ढग एकामागोमाग एक जात असतात, तसंच आपल्या मनामध्ये एक एक विचार येत असतो आणि तो निघून जात असतो. आपण जर त्या विचारांमध्ये गुंतलो तर तो विचार जाणार नाही, मग तो राहील असाच. सो आपल्याला आपल्या विचारांचं फक्त निरीक्षण करायचं असतं, आपल्याला आपल्या विचारांना ऑब्झर्व करायचं असतं. आणि ओशो देखील हेच सांगतात की मेडिटेशन म्हणजे मन शांत करणं नाही, तर मेडिटेशन म्हणजे मनाचं निरीक्षण करणं, मनाला ऑब्झर्व करणं. ओशो असं म्हणतात की ऑब्झर्वर बना, थिंकर नका बनू. म्हणजे मी कोण आहे, तर मी त्या विचारांचं निरीक्षण करणारा आहे. सो मी ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्वर बना. मी विचार करतोय असं म्हणून थिंकर नका बनू. तुम्ही विचार करतच नाही आहात, तुम्ही वेगळे आहात आणि तुमचं मन वेगळं आहे. विचार मनामध्ये येत आहेत. मी कोण आहे याचं उत्तर अजून आपल्याला नाही मिळालेलं, पण तार्किकदृष्ट्या आपण या कन्क्लुजनवर आलेले आहोत की मी म्हणजे मन नाही आहे. विचार मनामध्ये येत आहेत आणि मी त्या विचारांना केवळ बघतोय. सो त्यामुळे ओशो असं सांगतात की ऑब्झर्वर बना, त्या विचारांचा निरीक्षण करणारा बना. थिंकर बनू नका, म्हणजे मीच विचार करतोय असं म्हणू नका. यानंतरचं ओशोंचं आध्यात्मिक मत म्हणजे धार्मिकता आणि आध्यात्मिकता या दोन भिन्न गोष्टी आहेत. गाईज, या विषयावर तर मी देखील आजपर्यंत अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. अनेक व्हिडिओंच्या मार्फत मी देखील वेळोवेळी हे सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की आपण आध्यात्मिक आहोत, पण खरं पाहता ती व्यक्ती धार्मिक असते, आध्यात्मिक नाही. धार्मिकता आणि आध्यात्मिकता या दोन भिन्न गोष्टी आहेत. तुम्ही स्वतःला चुकून आध्यात्मिक समजताय, पण तुम्ही ज्या काही गोष्टी करताय त्या सगळ्या गोष्टी धार्मिकतेमध्ये येतात, आध्यात्मिकतेमध्ये नाही आहेत. अध्यात्माचा अप्रोच पूर्णपणे वेगळा आहे, धार्मिकतेचा अप्रोच पूर्णपणे वेगळा असतो. ओशो देखील आपल्याला हेच सांगतात की धार्मिकता आणि आध्यात्मिकता या दोन भिन्न गोष्टी आहेत. धार्मिकतेमध्ये बऱ्याच वेळेला ब्लाइंड बिलीफ असतो, ज्याला आपण श्रद्धा असं म्हणतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलीही श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. कारण डोळस असतो तो विश्वास. आपण असं म्हणतो की नाही माझी ही श्रद्धा आहे, म्हणजे काय, तुमचा हा विश्वास नाहीये हेच तुम्ही मान्य करताय. विश्वास आणि श्रद्धेमध्ये फरक काय आहे, तर विश्वास हा कॅल्क्युलेटेड असतो, विश्वासाला काहीतरी बेस असतो, बरोबर, आणि त्या बेसवर आधारित आपला विश्वास उभा राहिलेला असतो. तर श्रद्धेला कुठलाही बेस नसतो. माझी ही श्रद्धा आहे, मला असं वाटतं. आणि त्यामुळे ओशो इथे असं सांगतायत की धार्मिकता ही श्रद्धेवर उभी असते, तर आध्यात्मिकता ही विश्वासावर उभी असते. कारण अध्यात्मातला अनुभव हा सगळ्यांचा वेगळा वेगळा जरी असला तरी जो विश्वास डेव्हलप झालेला असतो तो अनुभवावरच डेव्हलप झालेला असतो. त्याचबरोबर धार्मिकतेमध्ये फिअर बेस्ड सिस्टीम देखील असते. फिअर बेस्ड सिस्टीमचा अर्थ काय होतो, तर मी जर का देवाचं केलं नाही तर देव रागवेल. मी रोज सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करतो, देवाची पोथी वाचतो. आज जर का मी एक दिवस देवाची पूजा केली नाही, देवाची पोथी वाचली नाही तर देव रागवेल, देवाचा कोप होईल. आणि काय कुठेतरी तुमच्या मनामध्ये भीती आहे म्हणून तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करताय, याला म्हणतात धार्मिकता. या दोन्ही गोष्टी अध्यात्मामध्ये येत नाहीत. अध्यात्म हे श्रद्धेवर नाही आहे, अध्यात्म हे विश्वासावर असतं. त्याचबरोबर अध्यात्मामध्ये कुठलीही फिअर बेस्ड गोष्ट देखील नसते. मी जर का मेडिटेशन करत असेल तर माझ्या मनामध्ये एखाद्या दिवशी जर मला असं वाटलं की मला जरा बरं वाटत नाही आहे, मी आज आराम करतो, मी आज मेडिटेशन करत नाही, अशा वेळेला आपल्या मनामध्ये येत नाही की मी जर मेडिटेशन केलं नाही तर मेडिटेशन रागवेल, असं आपल्या मनामध्ये येतं. थोडक्यात अध्यात्मातल्या कुठल्याही साधना या फिअर बेस्ड सिस्टीमच्या अंतर्गत येत नाहीत, पण धार्मिकतेमधल्या कुठल्याही साधना, कुठल्याही उपासना या फिअर बेस्ड सिस्टीमच्या अंतर्गत येतात. म्हणजे तुम्ही भीतीपोटी करताय. मी जर केलं नाही तर उद्या माझं काहीतरी वाईट होईल, माझं काहीतरी भलंबुरं होईल,
ह्याची तुम्हाला भीती आहे म्हणून तुम्ही करताय, तर अध्यात्म हे स्वेच्छेने केलं जातं. या सगळ्याचा अर्थ असा होतो की अध्यात्म ही पर्सनल जर्नी आहे. अध्यात्म ही पर्सनल जर्नी असायला हवी आणि त्यामुळे अध्यात्म आणि धार्मिकता या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी असल्याचं ओशो सांगतात. ओशोंचे हे सगळे आध्यात्मिक विचार जेव्हा आपण नीट पाहतो तेव्हा आपल्या हे लक्षामध्ये येऊ शकतं की ज्या काळामध्ये ओशो हयात होते त्या काळातल्या तरुण वर्गाला सुद्धा ओशोंचं एवढं आकर्षण का होतं? कारण कदाचित ओशो ही पहिलीच अशी व्यक्ती होती जी व्यक्ती नो नॉनसेन्स स्पिरिच्युअलिटी घेऊन आली होती. म्हणजे ते एक अशा प्रकारचं अध्यात्म घेऊन आलं होतं ज्या अध्यात्मामध्ये बुद्धीला न पटणारं असं काहीच नव्हतं. आपल्याला हे माहिती आहे की अध्यात्मामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या बुद्धीला पटत नाहीत आणि त्यामुळेच अनेक जण आध्यात्मिक मार्गावर येणं अवॉइड करतात. त्यांना ते सायन्सच्या विरुद्ध असल्यासारखं वाटतं किंवा त्याला कुठलाच बेस नसल्यासारखं वाटतं आणि खरं पाहता थोडंफार तसं आहे देखील. पण ओशो ही पहिलीच व्यक्ती अशी होती जी व्यक्ती तुमच्या मनाला पटणार नाही अशी कुठलीही गोष्ट अध्यात्माच्या नावाखाली तुम्हाला करायला सांगत नव्हती. आणि त्यामुळे त्या काळातल्या तरुण वर्गाला देखील त्यांचं आकर्षण होतं किंवा आजच्या काळामधला देखील तरुण वर्ग त्यांचं ज्ञान फॉलो करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईप करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आपण नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, त्या कोर्सची माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला मेडिटेशनच्या कोर्सची सर्व माहिती तिकडे वाचायला मिळेल. त्याचबरोबर जर का तुम्हाला अध्यात्म या विषयामध्ये खरंच इंटरेस्ट असेल, आज जसं आपण ओशोंचे विचार समजून घेतले तसं जर अजून कोणाचे विचार देखील तुम्ही समजून घेऊ इच्छित असाल तर रमण महर्षींच्या देखील आध्यात्मिक विचारांवर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ इथे आला असेल, त्या व्हिडिओवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तो व्हिडिओ देखील नक्की आवडेल. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.